हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्लॉग बनवण्याचा मेन विषय म्हणजे मी प्रिव्हियस व्लॉगमध्ये तुम्ही तर बघितलंच असेल, मी संभाजी महाराजांचा छावा हा मूवी बघायला गेलेले. तर त्यावेळी मला असं रिअलाईज झालेलं आहे की मी तुमच्यासोबत माझा एक्सपिरियन्स मी शेअर करायचा. सो हाऊ वॉज आय फील दॅट टाईम आय वॉज सॉ दॅट मूवी. लिटरली त्या मूवीला बघून अंगावर काटे येणारा ईच अँड एव्हरी पर्सन त्या सिनेमा थिएटरमधून अश्रू निघत होते सगळ्यांच्या डोळ्यांमधून. तितकं त्यांचं धैर्य, त्यांचं म्हणजे त्यांनी जे आपल्यासाठी जे केलं आहे ते आत्तापर्यंत कोणीच नाही करू शकत. एक शिवाजी महाराज आणि ते दोघांनी आपल्या स्वतःचं बलिदान देऊन आपल्यासाठी आपण जे आज सुखाचा घास खातोय, आपण आयुष्य जे जगतोय ते फक्त त्यांच्यामुळे. मराठी माणसाने नेहमी त्यांच्या उपकाराची जाणीव ठेवावी. त्या टायमिंगला जेव्हा मी मूवी बघायला गेली, मला नव्हतं वाटलं की एवढं काही त्यांच्यावर अत्याचार केले गेलेले आणि ते सहन करून सुद्धा त्यांनी स्वराज्य चूज केलं, ना की त्यांनी स्वतःला. बिकॉज ऑफ श्रींची इच्छा होती की स्वराज्य नेहमी टिकून राहायचं, स्वराज्याला धक्काही नको लागायला, म्हणून त्यांनी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं, ते पण फक्त आपल्यासाठी. तर त्या टायमिंगला माझ्याकडे शब्द नव्हते, फक्त अश्रू निघत होते त्यावेळी. सो अमेझिंग गाईज, प्लीज तुम्ही बघा जाऊन एकदा तरी संभाजी महाराजांचा मूवी तुम्ही बघायला पाहिजे. छावा इज द बेस्ट मूवी, बेस्ट. सो गाईज, त्या मूवीमध्ये आपल्याला असं दाखवलेलं आहे की महाराजांनी आपल्यासाठी काय काय केलेलं आहे. तर त्या ठिकाणी आपणही नाही, औरंगजेबही थरथर कापायला लागला की याच्यावर मी एवढे सारे अत्याचार करून, एवढं सगळं काही करून तरीसुद्धा हा माणूस हार नाही मानत आहे. बिकॉज ऑफ ते मराठीचं रक्त आहे, माझ्या श्री छत्रपती महाराजांचं रक्त आहे. सो आफ्टर दॅट औरंगजेबाने सुद्धा म्हणलेलं की असा छावा माझ्या घरी का नाही जन्माला आला. तर ही गर्वाची गोष्ट आहे आपल्या मराठी माणसासाठी की त्या टायमिंगला औरंगजेबसुद्धा हे स्वीकारलं त्यानं की असा छावा मुघल साम्राज्यामध्ये कधीही जन्माला येऊ नाही शकत. ही शक्ती, हे धैर्य फक्त मराठी माणसामध्ये असू शकते आणि ते आपल्या महाराजांमध्ये होते आणि त्यांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे. त्या मूवीला बघितल्यानंतर अक्षरशः माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल खूप जास्त आदर निर्माण झालेला आहे, खूप जास्त, की आज ते होते म्हणून आपण इथे सुखाचा घास खातो. ही गोष्ट खरी आहे. सो गाईज, प्लीज माझी एकच रिक्वेस्ट आहे, जा आणि तुम्ही तो मूवी बघा. त्याच्यानंतर तुम्हाला नक्की कळणार की त्यांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे. सो आज अजून महाशिवरात्री आहे, तर तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सो नथिंग. सो एवढंच तुम्हाला सगळ्यांना माझ्या एक्सपिरियन्सबद्दल मला शेअर करायचं होतं. सो थँक्यू एव्हरीवन, हॅव अ गुड डे. प्लीज लाईक, सबस्क्राईब and press the bell icon to my channel. Thank you. Bye.